तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज जो व्हिडिओ घेऊन आले ना तो खास आपल्या बहिणींसाठी घेऊन आले बरं का। आपल्या बहिणींना ह्या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे आणि रोजच्या जीवनात होणार आहे बरं का फायदा। आणि कसं आहे माहिती का, आता पावसाळा लागलेला आहे आणि पावसाळ्याच्या टायमिंगला आपल्या घरात माशा भरपूर येतात। तर आता माशा भरपूर येतात त्याच्यावर तर तुम्ही म्हणतात की ताई बाहेर भारी भारी प्रोडक्ट भेटतातच की भेटतात, हे माहिती आहे मला बी। काय पण वापरतो आपण, काय पण म्हणजे जे लिक्विड असतात ते आपण पाणी टाकून फरशी पुसल्याच्या नंतर माशी येत नाही, पण किती वेळ येत नाही, 10 ते 15 मिनिटच फक्त ह्याचा असर राहतो बरं का। जोपर्यंत त्या लिक्विडची वास आहे, आपण घर पुसल्याच्या नंतर घर पुसताना आपण त्या पाण्यात टाकतो आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर जोपर्यंत त्याची वास आहे ना तोपर्यंत मासे घरात येत नाही, त्याच्यानंतर मासे येतातच परत घरात। आज जो मी उपाय करणार आहे ना तुमच्यासाठी एकदम सोपा उपाय आहे आणि हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या घरात दिवसभर माशी कसलीच येणार नाही। सकाळी तुम्ही 7 वाजता जरी घर पुसलं ना संध्याकाळपर्यंत अजिबात माशी येणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही घर पुसता आणि असं नाही की आपण रोजच्या रोजच हे पाण्यात टाकून घर पुसायचे। तुम्हाला आहे ना आठवड्यातनं 2दा जरी तुम्ही हा उपाय केला, 2दाच आठवड्यातनं 2दाच जर ही वस्तू आहे ना पाण्यात टाकून जर घर पुसलं ना तर तुमच्या घरात एकही माशी येणार नाही। आणि जे पावसाळ्यात बारीक बारीक किडे येतात, गोम येत असती, परत पावसाळ्याचे जे पैसा म्हणून एक किडा असतो बघा, एवढे एवढे असतात ते किडे पावसाळ्यात येतात बघा, पैसा नाव असतो त्याचा, ते येतात, गोमी येतात, बारीक बारीक तसले किडे येतात। तर तसले किडे काहीच तुमच्या घरात येणार नाही। फक्त माशांसाठीच हा व्हिडिओ नाही बरं का। घरात जे पण तुमच्या पावसाळ्यात बारीक बारीक किडे येतात ना, कोणताही किडा तुमच्या घरात अजिबातच येणार नाही। हे जे मिश्रण तुम्ही पाण्यात टाकून घर पुसलं ना आणि घर पुसल्याच्या नंतर बघा त्याची वास पण छान येते आणि त्याची वास तर जातच नाही घरातनं। आता तुम्हाला सांगितलं का नाही आठवड्यातनं 2दाच घर पुसायचं, त्याची वास घरातनं जात पण नाही। आणि जे दाराच्या उंबऱ्यातनं जे किडे येतात घरात ते किडे सुद्धा अजिबात येणार नाहीत बरं का। तर हा उपाय कसा करायचा हे आपल्याला बघायचं। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि उपाय कसा करायचा, ती वस्तू काय आहे, ती कशी बनवायची आणि वस्तू बनवल्याच्या नंतर ती कशी वापरायची। आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही सांगितलं पाण्यात टाकून वापरायची, आता पाण्यात कशी टाकायची हे तर तुम्हाला बघावं लागेल का नाही। जी वस्तू आपण कशी बनवणार आहे आणि किती पाण्यात टाकायची ती वस्तू, त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे, किती पाण्यात टाकायची आणि घर पुसायचं। त्याच्यानंतर बघा अजिबातच किडे घरात येणार नाही, मासे येणार नाहीत, मच्छर येणार नाहीत। त्यासाठी आपल्याला हा घरगुती उपाय करायचा, एकदम सोपा आहे। घरातल्याच 2-3 वस्तू आहेत, असं बाहेरनं काय आणायची गरज नाही, एकदम सोपा उपाय। तुम्ही एकदा हा उपाय केला ना तर त्याच्यानंतर तुम्ही कोणतंच लिक्विड फरशी पुसायला घरातलं 12 महिने वापरणार नाही। फक्त हे जी मी आज वस्तू बनवणार ना तीच वस्तू तुम्ही 12 महिने वापरता। आता तुम्ही म्हणतात पावसाळ्यात मासे येतात, पण तुम्ही ही जी वस्तू तुम्ही बनवली ना त्याचा वास पण इतका सुंदर येतो आणि घरात आहे ना काहीच येत नाही, मासे येत नाही, मच्छर येत नाहीत, बारीक बारीक कसले किडे येत नाहीत। त्यामुळे ना 12 महिनेही, फक्त पावसाळा उघडूच तर नाही तर 12 महिने सुद्धा तुम्ही हाच उपाय करता घर पुसायला। तर चला आपण बघूया ती वस्तू कशी बनवायची। तर आता आपण इथे एक प्लेट घेऊया, अशी प्लेट किंवा ताट घ्या आणि तुमच्या घरात अशी खिसणी असणच, अशी खिसणी घ्या किंवा कोणची खिसणी असली तरी चालती, ती खिसणी आपल्याला इथं घ्यायची आणि अशी प्लेट घेतली आहे। तर आपल्याला असं जो आपल्या घरात लिंबू असतो ना त्या लिंबाचा उपयोग करायचा आपल्याला बरं का इथं। तर आता ही लिंबू आपल्याला कापून घ्यायचा नाही, तर तुम्ही म्हणता ताई लिंबू तर कापून घ्यायचा नाही आणि ह्याचा उपाय कसा करायचा तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे बरं का, की उपाय ह्याचा कसा करायचा आहे आणि आपल्याला कसा वापरायचा आहे हा लिंबू ते बी सांगते। तर आता हा लिंबू आपल्याला खिसून वापरायचा आहे। तर आता आपण इथं खिसायला घेतलेला आहे बरं का। आणि खिसताना पण आपल्याला एक काळजी घ्यायची बरं का, की ही खिसताना ना फक्त हे पांढरं दिसायला लागलं ना का आपल्याला इथनं खिसायचं बंद करायचं, इकडे खिसायचं, कारण की आपल्याला लिंबू लागणार नाही। तर ह्या लिंबाची जी वरची साल आहे ना ती फक्त आपल्याला खिसून घ्यायची। हा लिंबू असंच राहणार आहे, अख्खाच राहणार आहे, ह्याला काय आपल्याला कापायची गरज नाही, काय करायची गरज नाही। फक्त आपल्याला जी ही लिंबाची साल आहे ही लिंबाची सालच फक्त आपल्याला पाहिजे आणि आपल्याला ती खिसून घ्यायची। तर आता डायरेक्ट ही लिंबाची साल आहे ना अशी सोलून काढायची नाही बरं का, ते सोलून निघणार पण नाही व्यवस्थित आणि सोलून त्याचा उपयोग बी होणार नाही। म्हणून आपल्याला ही जी लिंबू आहे ना त्याची साल आपल्याला चाकूने किंवा असं आपण काढतो ना चाकूने ह्याने सोलून घ्यायची नाही, तर डायरेक्ट खिसून घ्यायची। त्यामुळे मी इथं खिसणी घेतलेली आहे आणि ही साल आपल्याला खिसून घ्यायची आणि बारक्याच चाळणीने खिसून घ्यायची बरं का। जी खिसणी असेल ना आपली ते बारक्याच खिसणीने खिसून घ्यायचंय, मोठ्या खिसणीचा वापर करूच नका, कारण की एवढा बारीक लिंबू आपल्याला खिसायचं आणि त्यासाठी कशाला मोठ्या खिसणीचा वापर करायचा बसायचं। त्यामुळे आपल्याला जी बारीक असते ना घरगुती आपण अद्रक खिसायला वापरत असतो तीच घ्यायची।
तर एवढा आपला खिसून झालेला लिंबू, हा सगळाच लिंबू आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा खिसल्याच्या नंतर ह्याचा खिस कसा पडतोय. हे अशा प्रकारे सगळाच लिंबू आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर तो खिसताना ना असा फिरवत राहायचं सारखी, म्हणजे सगळी साल निघून जाईल. हे अशा प्रकारे फिरवत फिरवत लिंबू खिसून घ्यायचं आपल्याला. आणि लिंबू खिसल्याच्या नंतर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. त्यामुळे ना व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळन की आपण ह्या लिंबाच्या सालीचा कसा उपयोग केलेला आहे, की जेणेकरून आपण घर पुसल्याच्या नंतर आठवड्यातनं 2दाच आपल्याला ही वस्तू टाकून घर पुसायचे. त्यानंतर आपल्या घरात काही किडे मासे मुंगे येणार नाहीत. आता आपल्या घरात मासे येणार त्याचा वैताग असतो आपल्याला, ज्या मुंग्या घरात येतात त्यांचा पण वैतागच असतो आपल्याला. जे बारीक बारीक किडे गोमी पैसा येतो, म्हणजे पैसा म्हणजे किडा बरं का, तो किडा असतो एक पैसा पावसाळ्यात येतो ती. आणि गोगलगाय तर बघा खेडेगावात, आता तुमच्या इकडे सिटीत नसतेच बरं का एवढ्या गोगलगाय, पण आमच्या इकडे आहे ना गोगलगाय सुद्धा येतात. आणि त्या गोगलगायला सुद्धा घरात येत नाही. हे मिश्रण जर आपण टाकून घर पुसल्याच्या नंतर गोगलगाय सुद्धा येत नाही. आता आमच्या इथं सारखी गोगलगाय येतात, त्यामुळे मी असंच घर पुसते. हे असं मिश्रण बनवून घेत असते आणि घर पुसत असते. आणि आपल्याला हे मिश्रण पण आहे ना ताजं ताजं बनवायचं, कारण की आपल्याला रोजच घर पुसायचं नाही ह्याने. तर हा आपला लिंबू खिसून झालेला आहे बरं का, सगळा खिसून झालेला आहे लिंबू आता आपला. आता आपलं नख नाही सोलून निघणार एवढी काळजी घ्यायची बरं का आपल्याला, कारण की लिंबू सोलताना जी साल निघली ना त्यानंतर हा लिंबू आहे ना मऊ होतो, हातातनं सटकतं. तर बघा आपण अशी खिसणीने सगळी साल ह्याची काढून घेतलेली. तर एक चमचा भर निघली बरं का ह्याची साल. लय लिंबू मोठा घ्यायची गरज बी नाही, हा मध्यम आकाराचा आहे. एवढ्या आकाराचा लिंबू घेतला तरी बास होतोय. आता आपल्याला काय करायचंय, हे असा खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्या खलबत्त्यात ही साल जी खिसलेली आपण ती साल ह्याच्यात आपल्याला घ्यायची. आता ह्याच्यात आपल्याला एक एक वस्तू टाकून कुटायची. तर ती वस्तू काय काय टाकणार आहे आपण ते बघायचं आपल्याला इथं. तर आपण जो लिंबू खिसलेला 1 चमचा निघलेला खिस तो आपण ह्याच्यात टाकलेला आहे बरं का. आता आपल्याला ह्याच्यात अशा 6 लवंगा घ्यायच्यात. आता इथं मी 6 लवंगा घेतल्यात. एकच लिंबाचा खिस आपल्याला घ्यायचा बरं का. खिस म्हणजे लिंबाचा खिस म्हणजे एक लिंबू खिसून घ्यायचा आहे, त्याला आपल्याला 6 लवंगा टाकायच्यात. आणि 6 लवंगा टाकून आपल्याला हे कुटून घ्यायचंय. आता बघा आपण 6 लवंगा टाकल्यात, तर हे आपल्याला व्यवस्थित असं कुटून घ्यायचंय. आता आपल्याला अजून 1-2 सामान ह्याच्यात टाकायचंय. ते काय काय टाकायचंय बघा, ते सगळं एकदा टाकू नका, नाहीतर कुटून होणार नाही बरं का. त्यामुळे आपल्याला एक एक सामान ह्याच्यात टाकून कुटून घ्यायचंय. आता लवंगा आपण टाकलेल्या आणि लवंगा आणि ती लिंबाची साल आपण इथं कुटून घ्यायला लागलो अगोदर. आता हे कुटून झालेलं आहे आपलं हे मिश्रण. बघा आता तुम्ही हे मिश्रण असं दिसायला लागलंय कुटल्याच्या नंतर. आता आपल्याला ह्याच्यात आहे ना हे काय आलं का बघू, तर हे कापूर आहे. जो आपण घरात कापूर वापरत असतो ना देवाला, तोच कापूर आहे, तोच वापरायचा आहे. दुसरा काय कापराची गरज नाही. जो आपल्या घरात उपलब्धच असतो, 12 महिने कापूर असतो. आता कापूर घरात नाही असं घर कोणचं नसतंच बरं का. तर आपल्याला फक्त कापराचे तर 2च वड्या घ्यायच्यात, जास्त काय घ्यायचं नाही, फक्त 2 वड्या घ्यायच्यात. आता हे 2 वड्या कापराच्या टाकून आपण ह्याच्यात कुटून घेतोय हे अशा प्रकारे. थोडं थोडं सामान आपण ह्याच्यात ऍड करत जाणार आहे आणि हे सामान कुटून घेणार आहे. आता हे जी वास पण एकदम खूप छान सुटलेली बरं का, वास पण एकदम भारी येते. आता बघा ज्या कापराच्या वड्या आपण इथं टाकलेल्या होत्या बरं का, 2 कापराच्या वड्या टाकलेल्या, त्या पण एकदम व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या दिसत असेल तुम्हाला. एकदम बारीक आणि एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि वास पण एकदम खूप छान सुटला ह्याचा. तर आता आपल्याला ह्याच्यात अजून काय वस्तू टाकायची ते सांगते मी तुम्हाला. तर हे दिसलं का तुम्हाला काय आहे. आता हे कॉल आहे का तुम्हाला, तर हा सोडा पिढा नाही बरं का, नाही तर तुम्हाला वाटतं सोडा आहे का, तर हे खायचं मीठ आहे. कोणचं मीठ आहे, खायचं मीठ. तर आता आपल्याला जो फक्त 1 चमचा बाद झालं, 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं. जे मीठ आपण रोज वापरत असतो जेवणात तेच मीठ आहे हे.
म्हणजे सेंदो मीठ नाही आणि सोडा पण नाही, फक्त मीठ आहे हे साधं. तर हे मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे पण कुटून घ्यायचे. त्याला पण असं व्यवस्थित एकदम कुटून घेऊया. तर तुम्ही तर बघितलंच सगळ्यात पहिल्यांदा तर आपण लिंबाची एक लिंबू होता तो पूर्ण खिसून घेतलेला आणि त्याचा खिस टाकला. त्याच्यानंतर आपण 6 लवंगा टाकल्यात. एका लिंबाला 6 लवंगा टाकलेले आहेत बरं का आपण. त्यानंतर जे कापूर असतो देवघरातला तो कापराच्या वड्या आपण 2 घेतलेले आहेत आणि जे खायचं मीठ आहे ते 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि मोठं मीठ जर असेल ना तुमच्याकडं तर मोठं मीठ घेतलं तरी चालेल. म्हणजे मोठं मीठ माहिती आहे ना तुम्हाला, मोठं मीठ असतं ते फक्त हा जो चमचा आहे ना तो अर्धा चमचा मीठ घ्यायचं मोठं मीठ. कारण की बरेच वेळेस मोठं मीठ टाकूनच घर पुसतात. त्यामुळे तुमच्याकडे जर घर पुसायसाठीच खास मोठं मीठ आणून ठेवलेलं असेल ना तर ते मोठं मीठ पण आपण अर्धा चमचा टाकून घ्यायचं. बरेच जण बघा लय जणांच्या घरात असते बरं का ते मोठं मीठ आणून ठेवतात घरात, लागतं मग घर पुसायला. तर हे मिश्रण आपलं छानपैकी असं कुटून झालेलं आहे. ह्याला चांगलं व्यवस्थित असं कुटून घेतलंय. आता हे मिश्रण बघा झालंय कुटून. आता ह्याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. ते चमच्याने अगोदर काढून घेऊया आपण ह्याच्या बाहेर. तर आता ह्या प्लेटीत आहे ना आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे. हे मिश्रण आपल्याला ह्यातनं काढून घ्यायचंय. तर आता आपलं जे मिश्रण आहे ना घर पुसण्यासाठी जे आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण आता हे आपलं तयार झालेलं आहे. तर हे जी वास पण इतकी सुंदर येते ना की तुम्ही 12 महिने हे मिश्रण तयार करणार आणि ह्यानेच घर पुसणार. आणि तयार करण्यासाठी किती सोपी पद्धत आहे तुम्ही तर बघितलेली. जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त टाइम न लागल्यामुळं सहजच आपण ही वस्तू तयार करू शकते. कारण की ही सहज बनवू पण शकते आणि ह्याच्यात जास्त मेहनत पण लागत नाही काय. अशी वस्तू तयार करायची आणि ज्या टायमिंगला आपल्याला घर पुसायचं. आता आपलं कोणाला कशी सवय असते सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिलं घर पुसायची आणि कोणाला कशी सवय असते की सगळं काम झाल्याच्या नंतर घर पुसायचे. आता ज्या टायमिंगला तुम्ही घर पुसणार आहे ना त्या टायमिंगला आपल्याला हे मिश्रण पाण्यात टाकायचे. तर आता हे एवढं मिश्रण घेतले ना आपण, जे 1 लिंबू खिसून घेतलेलं ना एवढ्याच आकाराचा 1 लिंबू खिसून घ्यायचा आणि त्यानंतर हे सामान टाकून हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे सगळं मिश्रण पाण्यात टाकायचंय. एक टायमाला म्हणजे 1 दिवस घर पुसायला हे सगळं मिश्रण आपल्याला टाकायचंय. आता हे मिश्रण सगळं भरायचं म्हणलं तर बघा 1 आणि हे अर्धा चमचा भरून असं 1.5 चमचा हे मिश्रण सगळं मिळून भरतंय 1.5 चमचा. आणि हे जर 1.5 चमच्याचं 2 चमचे जरी झालं ना तर काही हरकत नाही बरं का, काही होत नाही. हे जर 1.5 चमचा होऊ द्या किंवा 2 चमचे होऊ द्या. हे 2 चमचे झाले किंवा 1.5 चमचे झाले तरी तुम्ही हे सगळं मिश्रण पाण्यात टाकायचं आणि त्याने घर पुसायचंय. त्याच्यानंतर तुमच्या घरात एकही माशी किंवा किडा, मुंगी आणि गोमी घरातले जे बाहेरचे घाण किडे असतात ते कसलीच किडे तुमच्या घरात येणार नाही. तर बहिणींनो हे जे मिश्रण मी तयार केलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घर पुसताना घरात जे पाणी आपण घेत असतो साधंच पाणी घ्यायचंय, गरम पाणी घ्यायचं नाही. कारण की कोण गरम पाणी सुद्धा घर पुसतं. आता तुम्ही म्हणता ताई गरम पाणी कोणी घर पुसतं का, तर पुसतं गरम पाणी. पण ज्या टायमिंगला फरशी एकदम तेलकट होते आपली, सगळं तेल सांडलेलं असतं किंवा कधी स्वयंपाक करताना दररोज आपण तेलकट जागा झालेली असते गॅस बसली ती आपण साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करत असतो. तर ज्या टायमिंगला आपल्याला घर पुसायचंय गार पाणी घ्यायचं आणि गार पाण्याचंच हे मिश्रण टाकायचं. सगळं मिश्रण जेवढं तयार झालंय ना ते सगळं पाण्यात टाकायचं, घर पुसायचं. त्याच्यानंतर तुमच्या घरात मुंगी, किडे किंवा मच्छर, माशा आणि बाहेरचे कोणचे गोम कसलेच किडे तुमच्या घरात अजिबात येणार नाही. आणि हा प्रयोग फक्त आपल्याला आठवड्यातनं 2दा करायचा आहे. घर दररोजच पुसायचं नाही तर तुम्ही म्हणता घर सुद्धा आपल्याला आठवड्यातनं 2दाच पुसायचं का, घर दररोज पुसायचं. पण हा वापर आपल्याला फक्त आठवड्यातनं 2दाच करायचा. कोणचा पण वार तुमचं तुम्ही ठरवून हे केलं तरी चालेल. आता आठवड्यातनं हे 2दा टाका पाण्यात आणि घर पुसा. त्याच्यानंतर एकही किडे मुंगी तुमच्या घरात येणार नाही. आणि हे घर पुसल्याच्या नंतर घरात माशा मुंग्या नाही आल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही जो घरगुती उपाय सांगितलेला तो एकदम बेस्ट निघलेला आहे, एकदम भारी फायदा झालाय त्याचा, असे मला कमेंट करून सांगा. तर बहिणींनो भेटूया माझ्या असेच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.